महाराष्ट्रातील वाशिम मधील मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, कारंजा आणि मनोरा या ठिकाणी गॅस टंचाईच्या प्रश्नाने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी नरेंद्र कब मिलेगा गॅस सिलेंडर अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। या आंदोलनात अनेक स्थानिक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली। रंगनाथ धांडे, सोनाजी इंगळे, सारनाथ अवचार, पारुतोष इंगोले, कृष्णा देशमुख, ज्योतिताई इंगळे, प्रतिभाताई अंबोरे, मिनलताई बनसोडे आणि सूर्यकांत गायकवाड यांनी उपस्थिती दर्शविली होती। या आंदोलनाची खास बाब म्हणजे महिलांनी चूल पेटवून त्यावर भाकरी तयार करत अनोख्या पद्धतीने निषेध दर्शवला। गॅस अभावी होणाऱ्या त्रासाचे प्रत्यक्षरित्या चित्र त्यांनी प्रशासनासमोर मांडले। घरगुती गॅस ही मूलभूत गरज आहे, ती तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनातून नागरिकांच्या वाढत्या अडचणींचा आवाज बुलंद करण्यात आला असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचट यांचा हा विशेष रिपोर्ट। यांचं जे काही चुकीचं धोरण आहे, या चुकीच्या धोरणाला खऱ्या अर्थाने जर उत्तर द्यायचं असेल तर सर्वसामान्य नागरिक येणाऱ्या काळामध्ये हा तुटवडा जर खऱ्या अर्थाने या ठिकाणी कमी करण्यात नाही आला, हा तुटवडा जर केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने या ठिकाणी याच्यावरती व्यवस्थित उपाययोजना जर नाही आकारली तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक, त्यामध्ये व्यापारी असतील, त्यामध्ये शेतकरी असतील, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्वसामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील, असा पूर्ण एल्गार संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उभा राहणार आहे। याची जी काही समोरची योजना असेल ही या शासनकर्ती जमातीला या ठिकाणी पुरणारी नाही। त्यामुळे या सरकारने लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा, नाहीतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलने या ठिकाणी योग्य ते प्रकारे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल। बस एवढंच। वंचितचे जिल्ह्याचे नेते